सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. ग्रामरची सिरीज चालू आहे. आजचा दिवस आहे 5वा. कालच्या सिरीज मध्ये आपण नाऊन आणि टाइप्स ऑफ नाऊन बघितले होते. डिस्क्रिप्शन मध्ये भरपूर एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्याचे ऍक्टिव्हिटी पण करायला दिलेले आहेत. तुम्ही त्या केल्या असतील अशी अपेक्षा आहे. जर काही डाऊट असेल, काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर म्हणजे शंका निरसन केलं जाईल. आता काही एक्झाम्पल मी ते कालच्या यातले पण घेतलेले आहेत की म्हणजे आता जी छोटी मुलं असतात 1ली ते 4थी किंवा 5वी ते 7वी यांना टाइप्स आयडेंटिफाय करायला येतात. म्हणजे नाऊनचे जे टाइप्स आहेत तर ते त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी येतात. म्हणजे असा प्रश्न येतो की आयडेंटिफाय द टाइप ऑफ नाउन्स आणि अंडरलाईन केलेला असतो वर्ड आणि मग त्या वर्ड मधनं तो कुठल्या प्रकारचं नाऊन आहे हे आपल्याला सांगायला लागतं. तर आता पहिलं एक्झाम्पल आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. याच्यामध्ये ऑनेस्टी या शब्दाला अंडरलाईन आहे. मग ऑनेस्टी हे आपल्या नाऊनच्या प्रकारापैकी कुठला प्रकार आहे? तर ऑनेस्टी हे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. कोणतं नाऊन आहे? ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, भाववाचक नाम आहे. नंतर पुढचं एक्झाम्पल आहे द टीचर एंटर्ड द क्लासरूम. द टीचर, टीचरला अंडरलाईन आहे. टीचर काय आहे? नाव सांगितलंय का टीचरचं? म्हणजे प्रॉपर नाऊन नाही. मग कोणतं नाऊन आहे? कॉमन नाऊन आहे. टीचर इज द कॉमन नाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे गोल्ड इज अ प्रिसियस मेटल. काय सांगितलंय? गोल्ड अंडरलाईन आहे आणि गोल्डचा टाइप ऑफ नाऊन विचारलाय. गोल्ड हे मटेरियल नाऊन आहे. मग आपण इथे मटेरियल नाऊन लिहिलं. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स फ्ल्यू अक्रॉस द स्काय. म्हणजे पक्ष्यांचा थवा आकाशात म्हणजे उडत आहे. मग फ्लॉक ऑफ नाऊन. फ्लॉक म्हणजे काय? थवा. आता इंग्लिशमध्ये फ्लॉक हा काय झाला? एकासाठी बर्ड म्हणजे अनेक बर्ड एकत्र येऊन जेव्हा ते तयार होतात म्हणजे काय आहे? कलेक्टिव्ह नाऊन आहे. तर याचा टाइप आहे फ्लॉक ऑफ बर्ड म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे चाइल्डहुड इज द बेस्ट फेज ऑफ लाईफ. म्हणजे लहानपणी आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची फेज असते. तर याच्यामध्ये चाइल्डहुडला अंडरलाईन आहे. म्हणजे चाइल्डहुड कुठलं नाव आहे? तर ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. ऍबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे त्याच्यामध्ये भावना व्यक्त केलेल्या असतात की एखादी स्थिती सांगितली असते, जसं की ऑनेस्टी, चाइल्डहुड. आपण काल बरेच एक्झाम्पल याचे बघितलेले होते. तर आपल्याला असा प्रश्न येतो की आपल्याला वाक्य दिलेलं असतं, वाक्यात शब्दाला अंडरलाईन केलेली असती आणि त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आपल्याला टाइप ओळखायचा असतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे द बॉय इज प्लेइंग इन द गार्डन. मग बॉयला अंडरलाईन आहे. मग बॉयला अंडरलाईन आहे तर बॉय काय आहे? कॉमन नाऊन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल अ हर्ड ऑफ काऊज इज ग्रेझिंग इन द फील्ड. इथं पण म्हणजे हर्ड ऑफ काऊ, बरोबर. मग आता इथे हर्ड शब्द आलाय. हर्ड अनेक काऊंसाठी एकत्र वापरला गेलाय. तर मग आता इथे हा कुठला नाऊन झाला? कलेक्टिव्ह नाऊन झाला. नेक्स्ट एक्झाम्पल वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ. वॉटर काउंटेबल अनकाउंटेबल मध्ये मटेरियल नाऊन मध्ये पण येईल वॉटर आणि काउंटेबल अनकाउंटेबलचा विचार केला तर ते अनकाउंटेबल नाऊन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे द डॉक्टर ट्रीटेड द पेशंट. याच्यामध्ये डॉक्टरला अंडरलाईन आहे. डॉक्टरचा नावाचा उल्लेख केला नाही म्हणजे प्रॉपर नाऊन नाही, नुसतं डॉक्टर आहे म्हणजे हे कॉमन नाऊन आहे. मग नेक्स्ट एक्झाम्पल आहे हॅपीनेस ब्रिंग्स पीस ऑफ माइंड. इथं तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. हॅपीनेसला अंडरलाईन आहे म्हणजे हॅपीनेस तुमचं ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. अशा प्रकारचे प्रश्न 1ली ते 4थी, 5वी, 6वी, 7वी अशा विद्यार्थ्यांना येतात आणि त्यांना टाइप ऑफ नाऊन आयडेंटिफाय करायला लागतं. जेवढी व्होकॅब्युलरी चांगली तेवढं तुम्हाला म्हणजे नाऊन आयडेंटिफाय करायला, त्याचे नाऊनचे प्रकार वगैरे सगळं तुम्हाला कळू शकतं. पण त्यासाठी व्होकॅब्युलरी खूप महत्वाची आहे. शब्दसाठा तुम्हाला माहित पाहिजे, कशाला काय म्हणतात, कुठल्या शब्दातून काय व्यक्त होतं. तर सगळ्यात महत्वाचं आहे की व्होकॅब्युलरी इन्क्रीज करणं. व्होकॅब्युलरी इन्क्रीज करण्यासाठी काय करू शकतो आपण? तर एक सोपा नियम आहे. दिवसाला एक 20-25 शब्द आपल्या व्होकॅब्युलरी मध्ये वाढले पाहिजेत. तर 20 किंवा 25 शब्द आपण डेली लर्न केले पाहिजेत आणि ते वाक्यात उपयोग केला पाहिजे. त्याचा नुसतं शब्दांची मैत्री करायची. आपण एखाद्या जवळच्या मित्राचं नाव कसं लक्षात ठेवतो? आपल्या लक्षात येतं की नाही? तो वर्षांनी भेटो, 2 वर्षांनी भेटो, 10 वर्षांनी भेटो, आपल्या लक्षात येतं की याचं नाव अमुक अमुक आहे. मग तसंच शब्दांबरोबर पण मैत्री करा जेणेकरून तुम्हाला ते शब्द आयुष्यभर लक्षात राहतील आणि अशाने तुमची व्होकॅब्युलरी वाढणार आहे. तर आता आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे की फॉर्मेशन ऑफ नाऊन. म्हणजे आपल्याला एखादा ऍडजेक्टिव्ह माहिती असेल, एखादा वर्ब माहिती असेल, त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय? नाऊन मध्ये करायचंय. हा प्रश्न जनरली येतो 9वी आणि 10वीच्या मुलांना. पेपरमध्ये असतोच असतो. पेपरच्या पॅटर्न मध्ये जर एखादा पॅराग्राफ आला तर A3 म्हणजे प्रश्न क्रमांक म्हणजे जो आता समजा A3, D3 किंवा जो म्हणजे पॅराग्राफचं नाव B असेल तर B3 क्वेश्चन असतो तो.
तर त्याच्यामध्ये कधी कधी अपोजिट वर्ड, सिमिलर वर्ड आणि कधी कधी असा प्रश्न येतो की फॉर्मेशन ऑफ वर्ड, फॉर्मेशन ऑफ नाउन, फॉर्मेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह, असे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. तर टॉपिक असतो एकच मार्काचा, पण आपल्यासाठी 1 मार्क पण खूप इम्पॉर्टंट असतो, कारण 1 मार्क आपल्यासाठी कधी कधी म्हणजे जादू मिरॅकल करून जात असतो. तर ते 1 मार्कासाठी आपल्याला हे सगळं ग्रामरचे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे असतात. तर क्वेश्चन असा येतो की फॉर्मेशन ऑफ नाउन्स. मग आता नाउन कसे करायचे? जर क्रियापद असतील, एखादं क्रियापद दिले, समजा इथे क्रियापद दिले अराईव्ह, मग अरायव्हलला काय लावलाय? अरायव्हल, एल लावलाय. म्हणजे क्रियापदापासून नावे तयार करताना खालील प्रत्यय जोडतो. प्रत्यय म्हणजे काय? सफिक्स, प्रिफिक्स. प्री म्हणजे पुढे आणि सफिक्स म्हणजे शेवटी. मग हे काय केलं जातं? प्रत्यय म्हणजे शेवटी जोडला जाणारा शब्द. मग शेवटी आपण त्या क्रियापदाच्या शेवटी काहीतरी अक्षर जोडतो आणि त्याचं रूपांतर क्रियापदातून नामामध्ये होतं किंवा क्रिया म्हणजे विशेषणातून नामामध्ये केलं जातं. तर पहिले एक्झाम्पल आपण बघूया. क्रियापदापासून नामे तयार करताना खालील प्रत्यय जोडले जातात. अल आहे, अंस आहे, इंस आहे, एशन आहे, शन आहे, सन आहे, यू आर आहे, मेंट आहे, एज आहे, इंग आहे, ER वाय आहे, ETY आहे आणि ANCY आहे. ह्या प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल मी खाली दिलंय. जसं की बघा, अराईव्ह, अरायव्हल, परफॉर्म, परफॉर्मन्स, इथं ANC लागलाय. अटेंड, अटेंडन्स, इथं पण ANC लागलाय. एज्युकेट, एज्युकेशन, कंबाईन, कॉम्बिनेशन, कन्फ्यूज, कन्फ्युजन, डिपार्ट, डिपार्चर, ऍग्री, ऍग्रीमेंट, पॅक, त्याला एज लागलाय, तयार झाला पॅकेज, राईट, त्याला ING लागलाय, तयार झालाय रायटिंग, ब्रेव, त्याला ERY लागलाय, म्हणजे ई ऑलरेडी होता, RY लागला, तर काय झालं ते ब्रेव्हरी. लक्षात. आता नेक्स्ट जो प्रकार आहे, तर विशेषणापासून नामे तयार करताना कोणते प्रत्यय येतात? विशेषण म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? आता आपण म्हणजे पार्ट ऑफ स्पीच मध्ये दुसरा टॉपिक ऍडजेक्टिव्हच आहे, सॉरी नाउन आणि प्रोनाउन आहे आणि नंतर 3 नंबरला ऍडजेक्टिव्ह आहे. तर आपण ऍडजेक्टिव्हच्या सेक्शन मध्ये आपण ऍडजेक्टिव्हची भरपूर माहिती घेणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ऍडजेक्टिव्ह असतात ते आपण समजून घेणार आहे. पण आपण आता आपला टॉपिक चाललाय की एखादं विशेषण दिलंय आणि त्याच्यापासून त्या विशेषणाचं रूपांतर आपल्याला नाउन मध्ये करायचंय. कन्वर्ट द ऍडजेक्टिव्ह इनटू द नाउन. तर मग त्यासाठी कोणते कोणते सफिक्स लागतात? तर नेस लागतं, ITY लागतं, ISM लागतं, TH लागतं, ERY लागतं, एज लागतं, URE लागतं, ENCE लागतं आणि प्रत्येकाचे एक्झाम्पल इथे दिले. जसं की हॅप्पी, मग हॅप्पीला काय लागलं? वाय गेला आणि INESS म्हणजे हा नेस लागलाय. आता इथे नियम असतो की इथे रिपीट असेल एखादा आधिकडचा वर्ड आणि मग वाय आला तर वायच्या ऐवजी आय होतो. हा ग्रामरचा एक रूल आहे, म्हणजे ट्विस्ट आहे. ते कुठल्या कुठल्या शब्दाला वायचा आय होतो हे मी तुम्हाला आजच्या ट्विस्ट मध्ये नक्की सांगेल. आजच्या शॉर्ट मध्ये मी तुम्हाला नक्की एक्सप्लेन करेल. आता बघा इथे हॅप्पी आहे, तर हॅप्पीचा हॅपीनेस झाला. ऍक्टिव्ह, ऍक्टिव्हिटी, आयडियल, आयडियलिझम, लॉंग, लेंथ, प्रायव्हेट, प्रायव्हसी, ऑनेस्ट, ऑनेस्टी, ब्रेव, ब्रेव्हरी, सेफ, सेफ्टी. अशा प्रकारे तुम्हाला विशेषणाची नावं तयार करताना ही एवढी सगळी प्रत्यय लावून आपल्याला म्हणजे त्याचं नाम तयार करता येतं, नाऊन तयार करता येतं. तिसरा जर प्रकार आपण बघितला तर क्रियापदापासून व्यक्तिवाचक नावं तयार करणे. व्यक्तिवाचक म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीचा उल्लेख होतो, जसं की प्रेसाइड, प्रेसिडेंट, पे, पेई, इन्फॉर्म, इन्फॉर्मंट, टूर, टुरिस्ट. अशा प्रकारचे म्हणजे काय काय प्रत्यय लागला? ANT लागला, ENT लागला, EE लागला आणि IST लागला. आता पुढचा प्रकार आहे चौथा, म्हणजे त्यातलं चौथं हे आहे, तर विशेषणापासून व्यक्तिवाचक नामं तयार करते. विशेषण आहे ह्युमन, ह्युमनिस्ट, यंग, काय यंगस्टर, बरोबर. नंतर आता शेवटचा जो प्रकार आहे, नामापासून व्यक्तिवाचक नामे तयार करताना पुढील प्रत्यय जोडले जातात. काय? तर अरियन, ई म्हणजे EE, ARIAN, EER, IST आणि STR. एक्झाम्पल बघा, व्हेजिटेबल आहे, व्हेजिटेरियन, रिफ्यूज आहे, रिफ्युजी, इंजिन आहे, इंजिनियर, कॉलम आहे, कॉलमनिस्ट, यंग आहे तर यंगस्टर. अशा प्रकारे आपण हे फॉर्मेशन ऑफ नाउन इम्पॉर्टंट टॉपिक आहे 9वी आणि 10वीच्या मुलांसाठी. 1 मार्क मिळवून देणार आहे.
थोडासा अभ्यास तर गरजेचा असतोच. तिथेच आपल्याला बऱ्यापैकी जर आपल्याला रिडिंग करता आलं, व्यवस्थित वाचता आलं, तर आपल्याला त्याचं नाव म्हणजे कन्व्हर्जन नक्की करता येईल आणि 1 मार्क तुम्ही नक्की मिळवाल अशी अपेक्षा आहे. कालचा नाऊनच्या सेक्शनचा हा पुढचा भाग घेतलाय आपण. पार्ट ऑफ स्पीच चालू आहे. दिवस 5वा आहे आणि याच्यामध्ये आपण फॉर्मेशन ऑफ नाऊन आज पाहिलेला आहे. आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित कळला असेल आणि याचे अजून एक्स्ट्राचे एक्झाम्पल मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. डिस्क्रिप्शन मध्ये काही काही जणांना डाऊट येतो की डिस्क्रिप्शन मध्ये कसं चेक करायचं, तर जे व्हिडिओचं नाव असतं त्याच्यावर जर क्लिक केलं तर खाली डिस्क्रिप्शन येतं आणि डिस्क्रिप्शनला अजून एकदा क्लिक केलं तर पूर्ण त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये माहिती आपल्याला कळून जाते. त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला अभ्यास नक्की पहा. काही शंका असेल तर नक्की कळवा. याचे मी तुम्हाला जे फॉर्मेशन ऑफ नाऊनचे अजून एक्झाम्पल आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे आज. आणि अजून तुमच्या माहिती करता एक गोष्ट सांगते की मी जे काही डे वाईज सेशन घेते ग्रामरचे, त्याची एक मी छान वर्कबुक तयार करणार आहे आणि ती वर्कबुक मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्याची म्हणजे जरी मी आता इथे तुम्हाला वाटत असेल की एका दिवसाचा व्हिडिओ 15-20 मिनिटाचा, 18 मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त 30 मिनिटाचा होतो, मग त्याच्यावरनं काय करणार, तर मग त्याच्यावरनं तुम्हाला म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. मग जर परफेक्ट व्हायचं असेल तर प्रॅक्टिस इसेन्शियल आहे. मग प्रॅक्टिस करायची कशी, तर आपण लवकरच आपलं वर्कबुक जे आहे ते आपण तयार करण्यात आहे. डे वाईज जे सगळं आहे तर सगळे जेव्हा डेज कम्प्लीट होतील तेव्हा आणि डिस्क्रिप्शन मध्ये माहिती हे आहे तर त्याच्यातली एक्झाम्पल तुम्ही सध्या लिहा आणि ज्याला वर्कबुक असेल त्याला मी म्हणजे वर्कबुक हवं असेल त्याच्यापर्यंत मी नक्कीच वर्कबुक पोहोचवायचा प्रयत्न करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.